कागद घेऊन सूर्यास्ताच्या आधी मठामध्ये पोहोचणार का सकू? सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये जो कागद एवढ्या दिवसापासून सकू शोधत असते तो आता तिच्या भाऊजींच्या मदतीने तिला भेटला आहे. ते कागद दाखवा. सूर्यास्ताच्या आधी मला ते कागद मठात पोचवायचे. बघू. पण त्यात 2 कागद आहेत आणि एक कागद पूर्णपणे कोरा आहे आणि आता सखूला असं वाटतंय की तोच कागद महत्वाचा आहे आणि त्या कागदच्या मागे काहीतरी रहस्य असणार आहे. म्हणूनच तो कागद पूर्णपणे कोरा आहे आणि तो तिने तिच्या विटुरायाकडे ठेवला आहे सुरक्षित ठेवण्यासाठी. असं करते, हा कोरा कागद ना तुझ्याजवळ या डब्यात लपवून ठेवते. आणि दुसरा कागद जो आहे तो घेऊन ती आता मठासाठी निघाली आहे. पण त्याआधीच तिचे भाऊजी तिला हे म्हणताना दिसतात की एवढं सगळं झालं आहे तरीही या राक्षसांची मदत करतेस तू. नागोजीची मदत करण्याच्या मागे सकूचा फक्त हाच हेतू आहे की तिचा नवरा म्हणजेच तिचे आहो दिगू वाचायला हवा. तुमच्या मनाची चांगुलपणाची या राक्षसांना काडीची किंमत नाहीये आणि तुम्ही मात्र त्यांच्यासाठी आपला जीव पाखडताय. कारण की जर तिने मदत नाही केली, तिने कागद तो त्याच्यापर्यंत नाही पोहोचवला तर त्याच्या जीवाला धोका आहे. म्हणून ती हे सर्व दिगूसाठी करताना दिसते. आता बघायचं हे आहे की सकू संध्याकाळ व्हायच्या आधी पोहोचू शकेल का तिकडे. हे पाहण्यासाठी तुम्हाला सखा माझा पांडुरंग ही मालिका पाहावी लागेल आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.